गेली 20 वर्ष माझे वडील नगराध्यक्ष होते, नगरसेवक होते. त्या सायमल्टेनियसली आम्ही कल्चरल भरपूर ॲक्टिव्हिटीज करत आहोत. राजकारणाच्या परी युवा सेनेमध्ये सुद्धा मी काम करत आलो आहे. यांनी माझा गुण जाणून घेतला. त्यांनी मला युवा सेना कार्यकारिणी सदस्य म्हणून मला नेमलं आणि मला जळगाव, नंदुरबार आणि धुळे या प्रभागांची माझ्यावर जबाबदारी सोपली. एक विधानसभा अशी होती अक्कलकुवा, तिथे 350 किलोमीटरची ती विधानसभा आहे आणि तिथे प्रचारासाठी गाडी घेऊन जाऊ शकत नाही. त्या जागेपर्यंत आम्ही आमच्या शाखा ओपन केलेल्या आहेत युवा सेनेकडनं. हे बघितलं खासदार साहेबांनी आणि पूर्वेश भाईंनी. तर त्यासाठी मला क्रेडिटवर नाही, पण मला माझं पोटेन्शियल बघून मला तिकीट देण्यात आलेलं आहे. निखिल, राजकारणात नसतास तर काय केलं असतं? मी राजकारणात नाही, मी समाजकारणात. नमस्कार. रणसंग्राम निवडणुकांचा ह्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपण 2025 अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत जे उमेदवार उभे आहेत, निखिल सुनील चौधरी, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. त्यांच्याकडनं अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत, कारण ते तरुण उमेदवार आहेत आणि पहिल्यांदाच नगरसेवक पदाची ते निवडणूक लढतायत. कसा अनुभव आहे, कसा प्रचार सुरू आहे, ह्या सगळ्याबद्दल त्यांच्याकडून मला जाणून घ्यायची खूप उत्सुकता लागली आहे. तेव्हा आपण लगेचच खरं तर चर्चेला सुरुवात करूया, ह्या गप्पांना सुरुवात करूया. निखिल सर, खूप खूप स्वागत आहे ह्या निवडणुकांच्या कार्यक्रमामध्ये. मनापासून स्वागत आहे आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ह्या निवडणुकीसाठी. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात आणि राजकीय पार्श्वभूमी जरी तुम्हाला असली तरी सुद्धा मनात धाकधूक ही असतेच प्रत्येकाच्या. कसं वाटतंय? नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठलाही प्रोटोकॉल न ठेवता तुम्ही मला निखिल म्हणूनच बोलवा, कारण की तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहात. अरे वा. मला निखिल बोललेलं आवडेल. किती छान. निखिल, पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरतोयस, अनुभव नाहीये, कसं वाटतंय एकूणच राजकारणात आल्यावरती? नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर. आणि मार्टिन लुथर किंग ज्युनियर ते काय म्हणतात की द टाइम इज ऑलवेज राईट टू डू राईट थिंग्स. आणि आपल्या सर्वांसमोर एक उदाहरण आहे. माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, जे त्यांच्या 27व्या वर्षी जेव्हा त्यांनी MBBS नुकतंच कम्प्लीट करत होते, तेव्हा ते खासदारकीसाठी उभे राहिले आणि त्याच्यामध्ये त्यांना कुठलाही मागचा एक्सपिरियन्स तसा नव्हता. त्यांचं विजन जे आहे, त्या विजनमुळे त्यांच्या संकल्पना, त्यांच्या कल्पना यामुळे त्यांचं मोठ्या पद्धतीने काम ते सुरू केलं त्यांनी आणि ते मोठ्या लीडनी निवडून आले. तर आमच्याकडे एवढं मोठं उदाहरण असताना मी माझं वय किंवा काही त्या गोष्टी न विचार करता मी या रिंगणामध्ये उतरलेलो आहे. अगदी. निखिल, तू MBA कुठल्या स्ट्रीम मधनं केलंयस? मार्केटिंग मधनं केलं. तुझं मार्केटिंग कुठे दिसत नाही, कारण की इलेक्शनला तर मार्केटिंगचीच गरज आहे. बघा, मार्केटिंग ज्यांना गरज असते ना तेच करतात. मला तशी काय फारसा मार्केटिंगची गरज नाही. आणि सोन्याला मार्केटिंगची गरज नसते, पित्तळ असतं ना त्याला मार्केटिंगची गरज असते. बरं. त्याचबरोबर आमच्या मागे एवढा मोठा माणूस आहे, आमचे गुरु आहेत, त्यांचं जे काम आहे, एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्याचबरोबर आपल्या अंबरनाथला लाभलेले बालाजी किनीकर साहेब, माझे वडील ज्यांनी 5 वर्ष नगराध्यक्ष पद घोषवलं आणि त्यांनी भरपूर कामं केली. बरोबर. हे सगळे लोक असताना मला मार्केटिंगची तशी काय मला वाटतं गरज कोणालाच पडणार नाही. खूप छान तू उत्तर दिलंस निखिल. राजकारणी म्हटलं की त्यांना कलेची आवड असते, संस्कृतीची आवड असते, ते बरीच पुस्तकं देखील वाचत असतात. आता तर तू नुकताच राजकारणात उतरतोय, पाऊल ठेवतोय. मला सांग की तू पुस्तकं वगैरे वाचलीयस का, किंवा कोणती वाचली आहेत? बघा, पुस्तकं मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी वाचत असतो. बरं. आणि अंबरनाथ मध्ये माझ्या वडिलांनी आणि आम्ही एकत्रित पुस्तक नगरी करण्याचा प्रयत्न करत होतो. तर त्यावेळेस मी यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णाकाठ हे पुस्तक आणि विश्वास पाटील यांचं पानिपत हे पुस्तक मी वाचलेलं आहे. अरे वा, दोन्ही उत्तम पुस्तक आहेत. मला सांग, विश्वास पाटलांचं जे पानिपत पुस्तक आहे त्यातून तुला काय धडा मिळाला? बघा, पानिपत या पुस्तकाला वाचल्यानंतर तुम्हाला कळून येईल की इतिहास आपल्याला बरंच काही शिकवतो. बरं.
पण आपण इतिहासाकडनं काहीच शिकत नाही, हम्म. हे त्या पुस्तकामध्ये तुम्हाला समजून येईल. मला सांग की आता तू विश्वास पाटलांच्या पानिपत बद्दल बोललास, कृष्णा काठ पुस्तकाबद्दल बोललास. अर्थातच पुस्तकं आपल्याला विचार देतात, आपल्याला चिंतन करायला शिकवतात, हे सगळं आहेच. करेक्ट. मात्र जर जगात आपण बघितलं तर राजकारण हा एक मोठा खरं तर गाभा आहे आणि बरोबर. आपल्या समाजाचाच गाभाने प्रत्येकाला राजकारणाबद्दल खूप क्युरियोसिटी असते. आज तू देखील ह्या राजकारणात पाऊल ठेवतोयस. असं एखादी तुला घटना आठवते का इतिहासातली? सगळ्यात मोठी घटना म्हणजे ग्लोबलायझेशन आहे. हम्म, त्यानंतर कम्प्युटर्स जेव्हा आपल्या भारताकडे लोकांकडे आले, तर ह्या सगळ्या घटनेमुळे काय होतंय की आपण जास्त इंटेलेक्च्युअली आपण वाढत चाललोय. हम्म, तर त्यामुळे या मोठ्या घटना आहेत हम्म. आपल्या देशासाठी. बरोबर. आता तू जसं म्हणालास तसं की ह्या दोन मोठ्या घटना आहेत आणि त्यामुळेच आज आपला देश विकसित होतोय. कारण Correct. की आज जर कम्प्युटर्स आहेत आणि आता AI चं युग येत आहे, Correct. हे सगळं फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. कारण पुढे जाऊन आपण विकास करणार आहोत देशाचा Yes. आपल्या. तू आत्ता नगरसेवक पदाची निवडणूक लढतोयस. लोक म्हणतील की तुला कुठलाच अनुभव नाहीये, मग तू काय सामाजिक काम करणार? आता बोलता बोलताच तुम्ही 2-3 वेळा बोलले, तसे माझे विरोधक सुद्धा बोलत असतील की याला एक्सपिरियन्स नाही. तर एक्सपिरियन्स तुम्हाला मी आता सांगतो की गेली 20 वर्ष माझे वडील नगराध्यक्ष होते, नगरसेवक होते. हम्म, त्या सॅमल्टेनियसली आम्ही कल्चरल भरपूर ॲक्टिव्हिटीज करत आहोत. त्याचबरोबर आम्ही अंबर भरारी ही संस्था सुद्धा स्थापन केलेली आहे हम्म. आणि त्या संस्थेचं कारभार बरंचसं मी पण बघत आहोत. अरे वा. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर्स असतील, टीचर्स असतील, हम्म, बरेच कलाकार आहेत, हम्म. त्याच्यामध्ये साहित्यिक आहेत, अरे वा. लेखक आहेत. तर बरेचसे दिग्गज लोक जे अंबरनाथचे आहेत त्या लोकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. हम्म, तर त्या लोकांना घेऊन आम्ही अंबरनाथ फिल्म फेस्टिवल हम्म. याची संकल्पना आम्ही सुरू केली हम्म. आणि अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव 2025 सुद्धा झाला. म्हणजे 2015ला हे सुरू झालं होतं. तर याचे 10 वर्ष आम्ही पूर्ण केलेले आणि त्याच्यामध्ये भरपूर लोकांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. क्या बात आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, पूर्वेशभाई सरनाईक त्यांनी मला युवासेना कार्यकारिणी सदस्य म्हणून मला नेमलं हम्म, आणि मला जळगाव, नंदुरबार आणि धुळे या प्रभागांची माझ्यावर जबाबदारी सोपली. अरे वा. तर त्या जबाबदारी मी चांगल्यापणे पार पाडल्यानंतर ऍक्टिव्ह झालो. त्याचबरोबर मी अंबरनाथमध्ये रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट ह्याचा फाउंडर प्रेसिडेंट होतो. अरे वा. तर तो क्लब आजही सुरू आहे. त्याला 14 वर्ष झाली. 14 वर्षांपासून आम्ही तो क्लब सुरू ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व युवा माझे मित्र काम करत असतो. सोशल सर्व्हिस आम्ही त्याच्यामध्ये करतो. नॉन पॉलिटिकली ओनली सोशल सर्व्हिस आम्ही त्याच्यामध्ये करत असतो. यानंतर मी अंबरनाथमध्ये माझ्या प्रभागामध्ये ऑक्सिझोन असा प्रोजेक्ट मी सुरू केला होता. तर माझ्या प्रभागामध्ये जेवढी केवढी घरं असतील त्या घरांमध्ये मी ऑक्सिजन प्रोड्युसिंग प्लांट्स, कारण की तुम्हाला माहिती आहे की कोरोनामध्ये सर्वांना ऑक्सिजनची कमतरता भासायची. त्यामुळे मी ऑक्सिजन प्रोड्युसिंग प्लांट्स, नासा अप्रूव्ड प्लांट्स होते, तर ते मी सर्वांच्या घरामध्ये ते 500 मीटरच्या दायऱ्यामध्ये ऑक्सिजन प्रोड्यूस करत असतात नॅचरली. तर ते प्लांट्स मी सगळ्यांच्या घरी लावलेले आहेत. हा प्रोजेक्ट मी एवढा मार्केटिंग त्याची केली नाही, पण लोकांकडनं त्याला चांगला प्रतिसाद भेटत राहिलाय आणि मी अजून म्हणजे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे हा, मी करतच असतो. त्याचबरोबर माझे वडील जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा ज्येष्ठ नागरिक संघ जो आहे आपल्या अंबरनाथचा, त्यांच्याकडनं एक मागणी आली की आम्हाला कुठेतरी एक विरंगुळा केंद्र किंवा कट्टा हवा आहे किंवा आम्हाला एक ज्येष्ठ नागरिक भवन तरी करून द्या. तर माझ्या वडिलांनी लगेचच ज्येष्ठ नागरिक भवन हे करून दिलं आणि ते भवन झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे कुठलेही कार्यक्रम असतात ते मला आवर्जून बोलवत असतात. माझ्या वडिलांना तर बोलवतात, मला सुद्धा बोलवत असतात. आता माझे आजोबा तर नाही आहेत, तर माझे हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत तेच माझे आजोबा आहेत. त्यांच्याकडे मी जाऊन काम करत असतो. त्यांचं कुठलेही प्रोग्राम्स असतील तर मी करत असतो. त्याचबरोबर मला साहित्याची सुद्धा आवड आहे आणि मी कोकण मराठी साहित्य परिषद युवा विंगचा मी इथला अंबरनाथचा अध्यक्ष सुद्धा आहे. तर मी युवा कवी संमेलन असतील
किंवा साहित्य संमेलन असतील, हम्म. हे ऑर्गनाईज करायचा मी सतत हम्म. प्रयत्न करत असतो. म्हणजे अशी बरीच कामं तू करत असतो असं म्हणायला हरकत नाहीये. ताई अजून बरीच कामं आहेत, असं तुम्हाला वाटायला नको की काय सांगत नाही चाललंय. नाही नाही असं मला बिलकुल वाटत नाहीये. बरं. मला माहितीये बरीच कामं तू करतच असशील आणि तरुण नेतृत्व पाहिजेच आपल्या देशाला. नक्की नक्की नक्की. अजून एकदम तुम्हाला गोष्टी सांगतो. त्याचबरोबर मी एक कार्यक्रम केला होता अंबरनाथ आयडल. बर. जसं इंडियन आयडल आहे ना, हो. तर ते फक्त सिंगिंगसाठी असतं. हम्म. तर अंबरनाथमध्ये एका ठिकाणी समजा सिंगिंगचा कार्यक्रम सुरू येतो, तो तेवढाच सीमित असतो. हो. तर मी अंबरनाथ आयडल असा म्हणून विचार केला की एका दिवसात आम्ही 1400 लोकांचे ऑडिशन्स घेतले. बर. त्याच्यामध्ये डान्सर्स असतील, सिंगर असतील, ऍक्टर असतील किंवा इन्स्ट्रुमेंट आर्टिस्ट असतील किंवा पेंटर्स असतील. हे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं एकाच दिवशी आम्ही ऑडिशन वेगळ्या वेगळ्या रूम्स मध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये अंबरनाथ मधल्या 1400 मुलांनी 1350-1400 मुलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. आणि त्यानंतर आम्ही काय केलं की जे लोक फायनलिस्ट होते त्या लोकांचं आम्ही एक सॉन्ग क्रिएट केलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनीच काम केलं, असं आमचं ध्येय होतं. आणि तसेच छोटे छोटे प्रकल्प छोटे न राहता मोठे होत जातात आणि त्यांचं आम्ही काम करत असतो. क्या बात आहे. म्हणजे अशी बरीच कामं तू करत असतोस आणि करतोयस आणि पुढे जाऊनही करत राहणार आहे. अजून काही कामं केली आहेस का अशी आजही आठवत आहेत? एकदम क्रिएटिव्ह, अंबरनाथला शोभेल असं क्रिएटिव्ह काम माझ्या वडिलांनी मधु मंगेश कर्णिक यांच्या नावाचं साहित्य उद्यान, हे अंबरनाथला महाराष्ट्रातलं पहिलं साहित्य उद्यान हे दिलेलं आहे. आणि आता त्याचं पुनर्विकसित आपण त्याला करतो आहे. त्याच्यामध्ये 1 लाख पुस्तकांची लायब्ररी असणार आहे, एक खुले नाट्यगृह असणार आहे आणि बाहेर आम्ही एक आर्ट गॅलरी टाईप आम्ही बनवत आहोत. तर ते रिडेव्हलपमेंट करताना माझा भरपूर त्याच्यामध्ये इनपुट होता. तर असे बऱ्याचशा गोष्टी आपण करत आहोत. या व्यतिरिक्त अजून काही केलंस? खास करून मेडिकल फील्ड बद्दल मला विचारायचं. नक्की नक्की. तुम्हाला आता माहिती आहे की कोविडमध्ये, कोरोना काळामध्ये कशी अवस्था होती, लोकांचा कसा प्रॉब्लेम्स होते. तर तेव्हा लॉकडाऊन असताना पहिले 10 दिवस मी सुद्धा घराबाहेर निघालो नाही. पण आमच्या एरियामध्ये, आमच्या प्रभागामध्ये जेव्हा पहिला रुग्ण सापडला ना, तेव्हा मी लगेचच 11व्या दिवशी सापडला आणि 11व्या दिवशी मी घराबाहेर उतरलो. मी माझ्या घरच्यांना सांगितलं की मला जायला लागेल, त्यांना कोण मदत करते का नाही मला माहित नाही, मी जातो आणि मी बघतो, मी सगळे प्रिकॉशन्स घेतो म्हणजे तुम्हाला पण काय प्रॉब्लेम नको व्हायला. तर मी मास्क घालून, ग्लव्स घालून, सॅनिटायझर घेऊन मी त्यांच्याबरोबर गेलो. त्या रुग्णाला मी हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं आणि मी सुखरूप परत आलो. आणि त्या दिवसानंतर मी एकही दिवस घरी बसलेलो नाही. माझे वडील सुद्धा घरी बसलेले नाही. कोरोना काळामध्ये पूर्ण दिवस रात्र कुठे जर मयत झाली असेल तरी आम्ही त्यांना पूर्णपणे त्यांचा अंतिम संस्कार होईपर्यंत आम्ही थांबलेलो आहोत. आणि कोणाला मेडिकल ॲम्ब्युलन्सची गरज असो, वॅक्सिनची गरज असो, मास्कची गरज असो, सॅनिटायझर स्टँड्स पण मी सगळ्या बिल्डिंग्समध्ये आमच्या दिलेले होते. आम्ही सॅनिटायझरचे बॉटल्ससुद्धा दिले होते. त्याचबरोबर कोणत्या व्यक्तीला, आता कसं होतं तेव्हा कोणाचाच व्यवसाय सुरू नव्हता, बरोबर, तर भरपूर लोकांना राशन जे होतं ते राशन साठी पण नाही मिळत होतं, पण त्यांना खाली उतरून जाऊन घ्यायचं कसं त्याच्यासाठी ते घाबरत होते. तर त्या लोकांना त्रास न होता डिस्टन्स मेंटेन करून रिस्पेक्टफुली आम्ही त्यांना राशन त्यांच्या घरपोच पोहोचवलेलं आणि त्या लोकांनी ते एक्सेप्ट केलं. कारण की त्यावेळेस अशी परिस्थिती होती की खाली जाऊन घ्यायचं कसं, पैसे तर आमच्याकडे आहेत, खाली जाणार कसं आणि घेणार कसं. हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही करत राहिलो आणि आम्ही निडरपणे आमच्या प्रभागासाठी कायम उभे राहिलो आणि पुढे राहणार आहे. त्याचबरोबर अंबरनाथ युवा मॅरेथॉन, ही जी मॅरेथॉन आहे ही आम्ही 8 ते 10,000 मुलांना आम्ही दरवर्षी शिवाजी चौकापासून पूर्ण शहरभर 13 किलोमीटरची मॅरेथॉन असते, ही आम्ही ऑर्गनाईज करत असतो. तर ह्याचं 3 वर्षापासून आम्ही करत आहोत. तर ह्या मॅरेथॉनला डॉक्टर बालाजी किनीकर साहेब, सुनीलजी चौधरी असतील, खासदार साहेब आमचे असतील, शिंदे साहेब असतील, आमचे लांडगे साहेब असतील, हे आमच्याकडे येत असतात आणि त्यांना ही मॅरेथॉन खूप आवडते. कारण की पूर्ण माहोल अंबरनाथचा चेंज होत असतो. वर्षा मॅरेथॉनच्या प्रकारे आम्ही करत असतो, म्हणजे पावसाच्या टाइमला. अरे वा,
अरे वा. म्हणजे असे वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम तुम्ही तुमच्या या प्रभागात आणि अंबरनाथमध्ये एकूणच राबवतायत. म्हणजे हा सगळा अनुभव आज गाठीशी आहे असं म्हणायला हरकत नक्कीच नाही. नक्कीच नक्कीच. जे कोणी बोलत असेल ना की अनुभव नाही, तर एवढा 15 वर्षाचा माझ्याकडे अनुभव आहे. हम्म, आणि ते त्यांनी लोकांना सांगायची गरज नाही, लोक स्वतः बघतायत आणि लोकांना माहिती आहे की मी किती काम केलंय आणि माझ्याकडे किती अनुभव आहे. पण तरी सुद्धा ही जनता आहे, ही जनता तो बोलतीही बोलते. आहे. मग असं आहे ना की असं बोललं जातं की हे तर सगळं तू बाबांसोबत केलंस, ओके. तुझं एक वेगळं काम काय आहे? कसा विश्वास ठेवायचा आजच्या या जनतेने? का निवडून द्यायचं? बघा ताई, मला 10 वर्ष अगोदर सुद्धा तिकीट भेटणार होतं असं मला माहिती पडलं होतं की बरं. भेटू शकतं. हम्म, पण तेव्हा माझे वडील हे जे आहेत हे खूप विचारवंत असं त्यांचं शैली आहे. हम्म, तर त्यांनी आमच्या प्रभागामध्ये जे खूप चांगलं काम करायचे ना, आमचे काका आहेत, तर त्यांना पहिलं प्राधान्य दिलं हम्म, की नाही, त्यांना दिलं पाहिजे. कारण की त्या माणसाने माझ्यासाठी आणि माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून खूप कामं केलेली आहेत. हम्म, तर तो जो 10 वर्षाचा हा जो गॅप आहे ना, हम्म, याच्यामध्ये मी माझं काम केलं माझ्या बरं. पद्धतीने. हम्म, आणि मी आता विजनरी लीडर आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आहेत. हम्म, मी कुठलंही पद घोषवत बसलो नव्हतो. हम्म, मी सुरुवातीला विभाग प्रमुख होतो. त्यानंतर मला साहेबांनी माझं काम बघून मला कार्यकारिणी सदस्य बनवलं. हम्म, तर त्यानंतर मला एक जबाबदारी भेटली पॉलिटिकली काम करण्याची. यापूर्वी मी पॉलिटिकली काम नव्हतं करत, मी सोशल काम करत होतो. हम्म, पॉलिटिकली काम करण्याची मला जबाबदारी जेव्हा भेटली, तर मी जळगाव, नंदुरबार, जसं तुम्हाला सांगितलं, जळगाव, नंदुरबार, धुळे इथे मी कमीत कमी 500 किलोमीटर हम्म, पेरिफेरी या एरियामध्ये मिनिमम 500 किलोमीटर हा मी ड्राईव्ह करून सर्व लोकांना, तिथल्या लोकांना भेटलो. एक विधानसभा अशी होती अक्कलकुवा, तिथे 350 किलोमीटरची ती विधानसभा आहे. बापरे. तिथे म्हणजे ते गुजरात आणि आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरला आहे. आणि तिथे प्रचारासाठी गाडी घेऊन जाऊ शकत नाही. 3-3, 4-4 किलोमीटर चालत जायला लागतं, तेव्हा जाऊन तिथे प्रचार होतो. त्या जागेपर्यंत आम्ही आमच्या शाखा ओपन केलेल्या आहेत युवा सेनेकडनं. तर हे काम बघून मी किती पक्षासाठी झटत होतो, किती काम करत होतो, हे बघितलं खासदार साहेबांनी आणि पूर्वेश भाईंनी. आणि मला युवा सैनिकाला, आपल्या एका युवा सैनिकाला अंबरनाथ मधनं तिकीट दिलं पाहिजे असं मी माझं काम दाखवल्यानंतर खासदार साहेबांनी, पूर्वेश भाई यांनी सांगितलं की अंबरनाथला युवकांची गरज आहे आणि आपल्याकडे चांगला एक उमेदवार होऊ शकतो. तर त्यासाठी मला क्रेडिटवर नाही, पण मला माझं पोटेन्शियल बघून मला तिकीट देण्यात आलेलं आहे. तर मी पुरेपूर ह्याचं चांगलं करण्याचा, सोनं करण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी. आणि लोकांचा फायदा करून देणार आहे. नक्की नक्की नक्की. मी बघा, मी स्वतः माझा व्यवसाय आहे आणि मी इंडिपेंडेंट काम करत असतो. SCG केबल टेक प्रायव्हेट लिमिटेड माझी कंपनी आहे. बर. आणि त्याच्यामध्ये आम्ही कन्स्ट्रक्शनचं काम करतो. तर आमचा हा स्पेसिफिक व्यवसाय माझा आहे. तर मला राजकारणामध्ये कुठल्या व्यवसायासाठी किंवा कुठल्या पैशाच्या मोहाने मला राजकारणामध्ये कधीच यायचं नाहीये. बरोबर. तर मला सोशल काम करायचं. आणि सोशल काम करण्यासाठी माझ्याबरोबर बरीचशी लोक जुळलेली आहेत. मी 10-15 वर्ष ही सोशल काम करत आहोत आम्ही सगळे. आणि यापुढे पण मी सोशल कामच करणार. तर यासाठी मला लोकांनी निवडून द्यावं असं मला वाटतं. अगदी. म्हणजे राजकारणापेक्षा समाजकारण करण्यावरती जास्त भर द्यायचा आहे असं म्हणायला हरकत नाही. 100%. निखिल, तू मगाशी बोलता बोलता असं म्हणालास की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे माझे आयडॉल आहेत. ते माझे आयडॉल, ते पूर्ण महाराष्ट्राचे आयडॉल आहेत. नाही, ते तर आहेच, पण आता आपण तुझ्याबद्दल बोलतोय. महाराष्ट्राबद्दल आपण बोलूच, पण तुझ्याबद्दल बोलताना तू म्हणालास की ते आयडॉल आहेत. असा एखादा प्रसंग तुमच्यातला आठवतोय का तुला आता? डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे विजनरी लीडर आम्ही त्यांना बोलतो, विजन मॅन आहेत ते. आणि खासदार साहेबांबरोबर माझं एक वेगळं नातं आहे. साहेबांना बघून मी बरीचशी कामं शिकलो आहे. आमच्या प्रभागामध्ये ना एक भीमनगर म्हणून एरिया आहे. बर. त्या भीमनगर एरियामध्ये साधारण एक 600 ते 700 लोक राहतात. सेंट्रल रेल्वेकडनं ना भीमनगरच्या घरांचं रोड कटिंग होणार होतं. बर.
तर त्यावेळेसच खासदार साहेबांना मी कल्पना दिली की साहेब असं असं आमच्या लोकांची घरं जात आहेत, आपण त्यांना कसं काय करता येईल, पुढे कसं त्यांना ऍडजस्ट करणार आहे, काय करणार. खासदार साहेबांनी लगेचच, बाकी कोणी केलेलं नाही, खासदार साहेबांनी लगेचच कलेक्टर साहेबांकडे आणि सेंट्रल रेल्वे अथॉरिटीकडे त्यांनी लगेच कल्पना दिली की असं असं यांची घर बाधित होत आहेत आणि यांना कुठेतरी वसन यांचं करावं. तर त्यांनी शाळमध्ये आणि पनवेलमध्ये, कारण की तिथेच त्याच जागेवर ऑलरेडी आमची बिल्डिंग रेडी होत्या, त्या जागेवर त्यांना पुनर्वसन त्यांचं केलेलं आहे. आता त्यानंतर अजूनही कुठली घरं जात असतील तर खासदार साहेबांनी सांगितलं की या लोकांना बाहेर कुठे न पाठवता अंबरनाथमध्येच आपण प्रयत्न करू, कुठे SRA स्कीम मध्ये त्यांना ऍडजस्ट करता येतं का, आणि बाहेर गेलेली जी लोक आहे त्यांना सुद्धा संधी देऊ. जर ते ऍडजस्ट पूर्ण झाले नसतील तर त्यांना आपण अंबरनाथमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. तर हा जो हे जे काम होतं ना, हे म्हणजे ह्याच्यामध्ये साहेबांसाठी आमचं प्रेम तर वाढलं, पण आमच्यासाठी साहेब आमचे मसिहा झाले. कारण की लोकांचं ऐकून घेणं, त्याच्यामध्ये भरपूर लोक होते. सीताराम कांबळे त्यांनी पण खूप मेहनत केली, माझे वडील सुनीलजी चौधरी त्यांनी पण खूप मेहनत केली, पण खासदार साहेबांनी ह्याचं पूर्ण काम कम्प्लीट केलं हे काम. आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचं कामच असं आहे की कुठलंही काम हातात घेतलं तर ते कम्प्लीट करण्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी किती निधी लागो, काही लागो. जसे आमचे बॉस आहेत शिंदे साहेब 4 तास झोपतात, कंटिन्यू काम करत असतात. त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब पण कंटिन्यू काम करत असतात आणि त्या कामाला यश मिळत असतं. कुठलंही काम त्यांचं अर्धवट राहत नाही, कम्प्लीट काम, पर्टिक्युलरली कम्प्लीट काम खासदार साहेबांकडनं होत असतं. आणि एवढा मोठा एक्झाम्पल जर आमच्या समोर असेल तर आम्हाला फुल ना फुलाची पाकळी म्हणत असतात ना लोक, काही ना काहीतरी वाटा आमच्याकडनं पण आमच्या पक्षासाठी गेला पाहिजे. म्हणून मी प्रयत्न करतो की साहेबांच्या बरोबर त्यांचे एक हँड वाढेल आणि मी त्यांच्या बरोबर त्यांच्या सोबतीने काम करू शकेन असं मला वाटतं. पण आज तू प्रभाग 19B मधून निवडणूक लढणार आहेस, मला सांग काय वैशिष्ट्य तुझ्या प्रभागाचं? माझा प्रभाग जो आहे ना तो अंबरनाथचा हाट आहे. या हाट मध्ये सगळे डॉक्टर्स आहेत, मोठमोठे इंजिनियर्स आहेत, सायंटिस्ट सुद्धा आमच्या इथे राहायचे. अरे वा. आमचे किनीकर साहेब सुद्धा आमच्या प्रभागात राहायचे. त्याचबरोबर कमीत कमी 10-12 नगरसेवक झालेले होते वेगवेगळ्या पक्षांचे, वेगवेगळ्या वॉर्ड मधले, ते सुद्धा आमच्या एरियामध्ये राहतात. सगळा जो व्यापारी वर्ग आहे तो मॅक्सिमम चंक जो आहे अंबरनाथचा तो माझ्या प्रभागामध्ये आहे. सर्व गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी, महाराष्ट्रन, परत कच्छी, असे वेगवेगळ्या रिलिजनची लोक आमच्या प्रभागात राहतात. आणि ते सगळे सर्व धर्म समभाव या मतानी सगळे एकत्रित राहत असतात. आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा वाद किंवा कुठल्याही प्रकारचा मनभेद मी आजपर्यंत माझ्या प्रभागात भेटलेलं नाही. तर हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य माझ्या प्रभागाचं. अरे वा. आणि अशा प्रभागातून तू आज निवडणूक लढतोय, पहिलीच निवडणूक आहे, फार आनंद वाटतोय आणि तुला खूप खूप शुभेच्छा या निवडणुकीसाठी. पण निखिल, आज आम्ही बघितलं तर राजकारणात आज खूप उलथापालथ होताना दिसते. अगदी घरोघरी राजकारणी मंडळींच्या घरोघरी आपण बघितलं तर पक्ष परिवर्तन दिसतं. वेगवेगळ्या पक्षातून लोक लढताना दिसतात, अगदी त्यांची मुलं. पण तुमच्या घरात एक गोष्ट खरंच मानली पाहिजे की तुमच्या घरात तसं नाहीये. तुमच्या घरामध्ये एकनिष्ठ दिसतं. असं का? कारण की आम्ही एकनिष्ठ आहोत. असं कुठलेही पैसे किंवा कुठलंही पद आम्हाला शिंदे साहेबांपासून आणि शिवसेनेपासून दूर करू शकत नाही. आणि किती काही झालं तरी आम्ही, जसं साहेब आमच्या बरोबर, आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहे. तर माझ्या वडिलांचं वैशिष्ट्य आहे की ते, त्यांना सत्तेचा मोह आहे, त्यांना कामाचा मोह आहे. म्हणून त्यांनी मला 2 का 3 तिकीट पण साहेबांना मागितलं असतं, साहेबांनी कदाचित दिले असते. पण आमचा जो प्रभाग आहे लिमिटेड, कोणाचाही हक्क न मारता आम्ही आमचा प्रभागच आमच्याकडे मागितला आणि तोच आम्हाला भेटला. अरे वा. आणि मला वाटतं की हेच खास वैशिष्ट्य आहे. मला वाटतं चौधरी घराण्याचं खूप छान काम तर त्यांनी केलेलंच आहे अंबरनाथमध्ये आणि इथून पुढे देखील करणारच आहे. आणि तरुण नेतृत्व म्हणून तू सुद्धा पुढचं, खरं तर आता एक पाऊल पुढे टाकलंय आणि ते तू पुढे नेणार आहेस, हे नक्की. त्यासाठी तर शुभेच्छा. आता वेळ आहे ती
आपल्या मतदारांना आव्हान करण्याची. काय आव्हान करशील तुझ्या अंबरनाथ मधल्या मतदारांना? सर्वप्रथम कुठल्याही इन्फ्लुएन्सला बळी जाऊ नका. लोक पैशाचा आमिष दाखवतील, त्यांच्या मागे पडू नका. जे लोक म्हणत असतील एक्सपिरियन्स नाही, वय कमी, त्या लोकांचं काही ऐकू नका. आणि ज्याप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि अंबरनाथचे सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याचप्रमाणे मला काम करण्याचं बळ मिळतो आणि तुम्ही सुद्धा माझ्यावर तोच विश्वास दाखवा हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. प्रभाग क्रमांक 19 मधून विना पुरुषोत्तम उगले हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 19 यामधनं मी स्वतः निखिल सुनील चौधरी उमेदवार आहे आणि नगराध्यक्षपदासाठी मनीषा अरविंद वाळेकर हे धनुष्यबाण या निशाणीकडनं उमेदवार आहेत. मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो की धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. लक्षात ठेवा, विकासाचं निशाण शिवसेनेचं धनुष्यबाण. जय हिंद, जय महाराष्ट्र.